मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचा एकत्र मोर्चा निघेल, संजय राऊतांनी ट्विट केलं। हिंदी सक्तीच्या विरोधामध्ये एकच आणि एकत्र मोर्चा निघेल, संजय राऊतांनी ट्विट करत माहिती दिलेली आहे। आताची महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचा एकत्र मोर्चा निघेल असं ट्विट आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊतांनी केलंय। हिंदी सक्तीच्या विरोधात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल असं ट्विट आता खासदार संजय राऊतांनी केलेलं आहे। तर संजय राऊतांच्या ट्विट संदर्भातली सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय। चेतन आपले प्रतिनिधी आपल्याशी जोडले जातात त्या बातमीच्या संदर्भातली अपडेट देण्यासाठी। चेतन, संजय राऊतांनी एक महत्त्वाचं आणि तितकंच सूचक ट्विट केलेलं आहे। हिंदी सक्तीच्या विरोधात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल असा आशय संजय राऊतांच्या ट्विटचा आहे। मात्र हे ट्विट बरंच काही सांगून जातंय, कारण गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ठाकरे बंधू एकत्र येणार अशा चर्चा देखील सुरू आहे आणि त्याच चर्चांची झालर राऊतांच्या ट्विटला आहे। चेतन, निश्चितच, कारण काल आपण पाहिलं असेल राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांनीही वेगवेगळ्या पत्रकार परिषदा घेतलेल्या होत्या आणि त्यामध्ये 6 तारखेला सुरुवातीला राज ठाकरे यांनी मोर्चा काढण्याचं घोषणा केलेली होती। तर 7 तारखेला जे मराठी अभ्यास केंद्र आहे, जे धरणे आंदोलन आझाद मैदान करणार, त्यामध्ये उद्धव ठाकरेंनी सामील होण्याचा इशारा दिला होता। आणि एकीकडे आषाढी एकादशीमुळे या मोर्चाच्या तारखेमध्ये मात्र राज ठाकरेंनी बदल केला आणि 5 तारखेला आपण मोर्चा काढण्याचं घोषित केलं। परिणामी 5 तारीख आणि 7 तारीख अशी 2 आंदोलनं मराठीच्या मुद्द्यावर होताना पाहायला मिळत होते। आणि मग ज्या प्रकारे राज ठाकरेंनी आवाहन केलं होतं की कुठलाही झेंडा न घेता हा मोर्चा निघणार आहे, त्यामुळे सर्व पक्षीय लोकांनी आणि सर्व साहित्यिकांनी यामध्ये सामील व्हावं आणि याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे सुद्धा या मोर्चामध्ये यावं म्हणून काल संदीप देशपांडेंकडून मनसेतर्फे निमंत्रण देण्यात आलं होतं ठाकरे गटाला। आणि आता या निमंत्रणानंतर संजय राऊत यांनी केलेल्या ट्विटमुळे आता 5 तारखेच्या या मनसेच्या मोर्चामध्ये उद्धव ठाकरे आणि ठाकरे गटातील कार्यकर्तेही सामील होण्याची दाट शक्यता आहे। मात्र दुसरीकडे आता मराठी अभ्यास केंद्राने जाहीर केलेल्या आंदोलनाचं काय होणार हाही प्रश्न उपस्थित होत आहे की 7 तारखेच्या आंदोलनामध्ये दोघेही नेते एकत्र येत आहेत हेही पाहणं महत्त्वाचं असेल, कारण एकीकडे 2 वेगवेगळी आंदोलन आहेत, त्यामुळे कोणतं आंदोलन रद्द होणार की दोन्ही आंदोलन होणार आणि दोन्ही आंदोलनामध्ये दोन्ही नेते एकत्र दिसणार हेही पाहणं महत्त्वाचं असेल। शुभम, चेतन, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे आंदोलन एकत्र करून ठाकरेंचे शिवसैनिक आणि मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये काही वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न दोन्ही भाऊ करतायत का? निश्चितच, कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आता जवळपास 3 महिने उरलेले आहेत आणि या 3 महिन्यामध्ये जर पाहिलं तर एकीकडे महाविकास आघाडी असेल, दुसरीकडे महायुती असेल, दोन्हीही एकत्रितपणे लढताना पाहायला मिळणार आहेत। मात्र मनसे फॅक्टर हा गेल्या वेळी आपण लोकसभेमध्ये पाहिला होता, विधानसभेतही पाहिलेला होता, त्याच्यामुळे मोठा फटका ठाकरे गटाला बसलेला होता। त्यामुळे ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडूनही सातत्याने मागणी केली जात आहे की मनसेसोबत युती केल्यामध्ये जे मतांचं विभाजन होतं मराठी मतांचं ते कुठेतरी रोखण्यात यश येईल आणि भाजप महायुतीला जर टक्कर द्यायची असेल तर दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र येणं गरजेचं आहे, अशी मागणी दोन्ही गटाकडून केली जात होती। परिणामी ही मागणी मान्य होते का की मनसे पुन्हा एकदा स्वबळावर लढतोय की महायुती सोबत जातोय हेही पाहावं लागेल, कारण एकंदरीत राज्याच्या राजकारणामध्ये सातत्याने टोकाचा विरोध मनसे आणि ठाकरे गटामध्ये एकमेकांकडे केलेला आहे। अद्यापही मनसेतील पहिल्या फळीतील नेते युती होऊ नये ठाकरेंबरोबर अशीच धारणा धरून लढताना पाहायला मिळत आहेत काही नेते। त्यामुळे नेमकं आता राज ठाकरेंच्या मोर्चामध्ये उद्धव ठाकरे सामील होणार का इथपासून प्रश्नाची सुरुवात होते, कारण जरी संजय राऊत यांनी सूचक ट्विट केलं असलं तरीही दोन्ही नेते एकत्र येतील असं कुठेही यामध्ये लिहिलेलं नाहीये। त्यामुळे आता 5 तारखेचा मोर्चा रद्द करून ठाकरे 7 तारखेच्या मोर्चात सामील होणार राज ठाकरे की उद्धव ठाकरे 5 आणि 7 अशा दोन्ही मोर्चांमध्ये आपली हजेरी लावणार हेही पाहणं महत्त्वाचं असेल। शुभ, अगदी चेतन, अत्यंत महत्त्वाचे अपडेट या मोर्चाच्या संदर्भातले तू पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।